कालच्या तासाला आपण कथा एक साहित्य प्रकार यातील कथा दुसरी गढी आपण पाहिलेली आहे. त्यातला बराचसा भाग आपला झालेला आहे की ज्यामध्ये प्रमुख पात्राच्या रूपात असणारे बापू गुरुजी अतिशय चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी नवनव्या योजना गावासाठी आखत होते. आणि मग गावामध्ये त्यांनी पोस्ट आणण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच गावात शाळा देखील उघडली, कारण त्यांना माहिती होतं शिक्षणानं माणसाचा विकास होतो आणि गाव सुधारायचा असेल तर गावातल्या सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्याबरोबरच शासनाच्या अनेक योजना त्यांनी गावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पोस्ट आणलं, पण गावकऱ्यांना त्याचं काही फारसं कौतुक वाटलं नाही किंवा उपयोग त्यांनी करून घेतला नाही. त्यामुळे ते पोस्ट देखील परत गेलं. त्याबरोबरच त्यांना जो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला होता त्या पुरस्कार राशीतून गावामध्ये त्यांनी वाचनालय सुरू केलं. त्याबरोबरच गावामध्ये बोर्डिंग देखील चालू केलं. आणि हे सगळं काही करत असतानाच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करत होते. पण काही वेळेला काही प्रतिकूल प्रसंग आल्यामुळे ते थोडंसं खचत देखील होते. आणि अशा पद्धतीनं हे सगळं करता करता त्यांनी मात्र धीर सोडला नाही, कधी खचले नाही. उलट त्यांनी सतत प्रयत्न केला की मी माझ्या गावासाठी काहीतरी करू शकतोय. काही वेळेला असे काही प्रसंग आले की त्यामध्ये ते खूप निराश झाले. जेव्हा पहिल्यांदाच बोर्डिंग सुरू केलं आणि पटकीच्या रोगामुळे त्या बोर्डिंगमधला एक विद्यार्थी संपत्ती गेला, त्यावेळी देखील ते खूप खचले. त्यानंतर खूप ताप आला, आजारी पडल्यामुळे त्यांचा स्वतःचा मुलगा देखील गेला, त्यावेळी ते खूप खचले. पण अशा या अनेक प्रसंगातून ते बाहेर पडत होते आणि काही करून आपल्या गावाचा विकास करावा अशी एक त्यांनी धारणा मनामध्ये ठेवलेली होती. आणि त्याच पद्धतीने सतत ते प्रयत्न देखील करत होते. गावात आता सडक येऊ घातली होती. बघा, सडक म्हणजेच काय तर सडक. आता गावामध्ये पक्के रस्ते नव्हतेच. आपल्याला माहिती आहे गाव म्हटलं की सगळे रस्ते कसे असणार आहेत, कच्चेच असणार आहेत. त्याबरोबरच वाहतुकीची साधनं नव्हती. आणि मग त्यांनी असा विचार केला की गावामध्ये आता सडक आली पाहिजे. पण लोकाईले वाटत होते अरे आपल्याला कायले सडक पाहिजे. बघा, यांना वाटत होतं की सडक यावी, कारण रस्ता म्हटलं की प्रगतीचं प्रतीक आहे. रस्त्यावरून माणसाची प्रगती होऊ शकते, वाहतुकीची साधनं येऊ शकतात, शहराला लवकर आपण जाऊ शकतो. त्यांना माहिती होतं प्रगती रस्ता पाहिजे गावाला. पण गावातल्या लोकांना काय वाटायचं की लोकाईले वाटत होतं कायले सडक पाहिजे, कशाला पाहिजे सडक, आपल्याला काय गरज आहे आपल्याला सडकेची, फालतूच गावची तिथली जमीन पडीक पडते, पीक आपण कायले बुडू देवावं आणि अति कोणाले रोज गावात जा लागते. बघा, गावातल्या लोकांचा विचार काय आहे की कशाला पाहिजे सडक. आता या ठिकाणी फालतू फालतू म्हटलं की आपल्याला माहित आहे काय आहे, विनाकारणच या ठिकाणी काय होत असते, गावातली जमीन पडीक पडते. बघा, पडीक म्हणजेच काय, पडीक पडते गावची जमीन. काय उपयोग आहे ती तेवढी जमीन पडीक पडून काय करायचं आहे, रोज कुणाला गावाला जायला लागते. आता इथं पीक कायले बुडू देवावं. बघा, तेवढी जमीन पडीक पाडून कशाला आपण या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत, सडकेच तर आपल्याला गरज नाहीच आहे. आणि मग कशाला ती जमीन पडीक पाडावी, कशाला बुडू देवावं. आणि अथी म्हणजेच काय, या ठिकाणी इथे घ्यायचं. बघा, इथं कुणाला या रोज गावाला जायला लागते, कुठं आपण फारसं या ठिकाणी गावातून बाहेर पडतोय. आणि मग का त्याच्यासाठी इथल्या मोठ्या जमिनीचा सत्यानाश करावं. फार झालं तर एखाद्या डाव माळेगावलेच जाच काम पडते आणि माळेगाव तर तसंही एका दुकडीतच येते, मग कायले आगीस पळावं. बघा, त्यांचा विचार काय आहे की एकतर आम्ही गावातून सारखं काही कुठं बाहेर जात नाहीये आणि जावं लागलंच तरी माळेगावला जावं लागतं, मग कशाला एवढं. आणि माळेगाव सुद्धा तसंही एका दुकळीतच. आता दुकळीतच म्हणजेच काय बघा, तर गंजिपाचा दुकळीतच, गंजिपाचा जो खेळ आहे की ज्या काही चौकटी असतात, गंजिपाच्या खेळातील जी दुकळी असते म्हणजे अगदी जवळच अंतर आहे. त्यांना सांगायचं काय आहे की आमच्या गावापासून मालेगाव हे अगदी जवळ असणारं गाव आहे आणि तिथंच आम्हाला काही जायला लागत असेल तर जावं लागते. मग आम्हाला कशाला पाहिजे बरं सडक. आणि मग ही सडक मोठी करत असताना जी आमची शेतजमीन पडीक पडणार आहे किंवा ज्याचा आम्हाला काही फारसा उपयोग होणार नाही, मग काय गरज आहे सडकेची, मग कायले आगीस पळावं. बघा, आगीच पळावं म्हणजे कशाला आपण या ठिकाणी त्याच्या पाठीमागं लागा, काय गरज आहे का, गरज नसताना आपण कशाला त्या सडकेचा विचार करावा, असं त्या गावातल्या लोकांना वाटत होतं. का तर सडकेची आवश्यकताच त्यांना वाटत नव्हती.
गावातल्या उचाईपत्या लोकांना उचापती करावयानं येणारी सळक रुसली होती. यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा बापू गुरुजींनी गावामध्ये काही चांगलं करायचं ठरवलं तेव्हा तेव्हा गावातल्या उचापती लोकांनी त्यांना त्रास दिला. त्यांनी मनाशी पक्क बांधलंच होतं. काय बांधलं होतं? बापू गुरुजी काय करायले की त्याला विरोध करायचा, त्यांना ते काम पूर्णत्वाला नेऊ द्यायचं नाही. आणि आताही तसंच झालं होतं. त्या लोकांनी गावामध्ये खूप काही असं सांगितल्यामुळं ती सडक रुसली होती असं म्हटलंय. लहान गाव असून बी गावात हायस्कूल होणार होतं, पण गावातल्या लोकांनीच पाहिजे नाही म्हटल्यावर ते दुसऱ्या गावाला भेटलं होतं. गावाले दवाखाना भेटूनही गावालेच तो पाहिजे नव्हता. बघा काय काय झालेलं होतं गावामध्ये. लहान गाव म्हणजे काय अगदीच लहान खेडेगाव होतं, पण हायस्कूलची मंजुरी त्या गावाला मिळालेली होती, पण गावातल्या लोकांनाच ते नको होतं. त्यामुळे ते काय झालं, हायस्कूल दुसऱ्या गावामध्ये निघालं. दवाखान्याचंही तसंच झालं. गावातल्या लोकांना दवाखाना या ठिकाणी मंजूर झाला होता, त्या गावाला भेटूनही गावालेच तो पाहिजे नव्हता. म्हणजे त्या गावातल्या लोकांना त्या दवाखान्याची गरजच वाटत नव्हती. मग कशाला तो दवाखाना, तिथं एक दवाखानाही निघाला नाही. शाळेची गरजही नव्हती असं वाटलं, त्या गावातल्या लोकांनी प्रतिसाद दिला नाही. तोही दुसऱ्या गावाला निघाला. गुरुजीचा चेहरा आता सदाच कावुरल्यावानी दिसत होता. बघा चेहरा म्हणजेच काय या ठिकाणी चेहरा. बघा किती प्रयत्न ते करत होते गावासाठी, गावाचा विकास व्हावा, गावातली लोक सुधारावीत यासाठी सतत त्यांच्या मनात विचार यायचा. सतत ते काहीतरी उपक्रम राबवायचे आणि गावातली लोक त्याला प्रतिसाद देत नव्हती. उलट गावातली जी उचापती लोक होती ती गावातल्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त करत होती. आणि मग अशा पद्धतीनं त्यांचं मन तीळ तीळ दुखत होतं. खूप कष्ट वाटत होतं त्यांना, मन तीळ तीळ तुटत होतं. मनापासून खूप वाटत होतं की या गावाचा विकास व्हावा, पण त्यांना प्रतिसाद देणारच कोण नव्हतं. तीळ तीळ दुखणं तुटणं हे सुद्धा एक वाक्यप्रचार आहे की ज्याच्यामध्ये खूप त्रास होत होता. असं कसं हे लोक कोणी काहीही सांगते आणि त्यावर ते भरोसा ठेवतात. बघा बापू गुरुजींना हे कळतच नव्हतं, ही लोक अशी कशी आहेत बरं, की ज्यांचं भलं मी करायचा प्रयत्न करतोय आणि उचापती लोक त्यांना काही सांगतात आणि कसं काय विश्वास ठेवतात बरं. याचा खूप त्यांना त्रास होत होता. स्वतःचं भलं कशात आहे हे देखील या गावातल्या लोकांना कळत नव्हतं. याचं फार त्यांना वाईट वाटत होतं. कोणी काही सांगते आणि त्याच्यावरती भरोसा ठेवतात. भरोसा म्हणजेच काय या ठिकाणी विश्वास ठेवतात. बघा आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्यात आपलं भलं आहे का आपलं वाईट आहे हे तर विचार करायला पाहिजे. आणि आपल्याला भडकवणारा कोण आहे हेही कसं कळत नाही. बघा या ठिकाणी भडकवणारा, आता भडकवणारा म्हणजेच भडकवणारा. आता आपल्याला भडकवणारा कोण आहे, म्हणजे आपलं हित बघणारा आहे का आपलं वाईट बघणारा आहे हे सुद्धा ती लोक कसा काय विचार करत नाहीत बरं, असं त्यांना वाटत होतं. हे उचापती लोकही असेच उपराटे. बघा अशी जी लोक आहेत ही उपराट्या काळजाची आहेत. का उपराट्या काळजाची आहेत? त्यांच्या साधेपणाची ते फायदा घेत असतात. जेव्हा लोकांना चांगलं आपलं कशात आहे हे कळतच नसतं. कुणी काही सांगितलं, हा सडक कशाला पाहिजे, तुमची इतकी शेतजमीन पडीक पडते, त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे, असं गावातल्या लोकांना सांगितलं आणि गावातल्या लोकांना वाटलं की हा बाबा आपल्या चांगल्याच सांगतोय. पोस्टाचंही तसंच झालं. काय सांगितलं, एक जन्माची आणि एक मरणाची दोनच बातम्या गावात येत असतात, मग तुम्हाला पोस्टाची जरुरी काय आहे. म्हणजे अशा लोकांच्यामुळं गावात येऊ घातलेल्या नव्या योजना सगळ्या बाजूला गेल्या. अशानं त्याच्या साधेपणाचाही ते फायदा घेतात. अशानं या लोकाईचं कसं होईल, देशाच्या स्वतंत्रताई त्याच्या पदरात काही पळणार नाही. पण मग आपण उभा जलम काय केलं. बघा स्वतःलाच प्रश्न विचारला की आपण हा उभा जलम काय केलं, की आजपर्यंत आपण काय करत होतो की देशाला स्वातंत्र्य मिळालं, प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळालं, पण आता आज काय करायचं, मी एवढा सगळा प्रयत्न करून देखील या लोकांना कळत नाही की माझं भलं कशात आहे. आणि म्हणून आपल्या पदरात काय पडलं, आपण एवढं केलं गावासाठी, मग आपल्या पदरात काय पडलं, एकुलता एक पोरगा होता तोही गेला, पण जाऊ द्या त्याचं काही नाही, पण त्या लोकाईचं कसं. बघा मी तर जे कष्ट केलं मी तर निराश झालो, माझ्या पदरात तर काहीच पडलं नाही, माझा मुलगा गेला, मी एवढं सगळं काम केलं पण लोकांना त्याचं काहीच नाही. उलट ती लोक त्यांच्या एवढ्या भल्याचं मी सांगतोय पण विचारच करत नाहीत. आणि मग आता लोकाईचं कसं, या लोकांचाच विचार अजूनही बापू गुरुजींच्या मनामध्ये की या लोकांचं कसं होणार, यांच्या हिताचं मी एवढं सांगतोय पण ही लोक अजून जागीच होत नाही आहेत. अजूनही गावाचे तेच हाल होते. गावात पावसाळ्यात गाटा पाण्याचं येणं जाणं बंद होतं. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, गाटा पाण्याचं म्हणजे काय, चिखल पाण्याचं.
आता गावामध्ये तर सडक नाही आहे, मग गावामध्ये जर जायचं असेल इकडं तिकडं तर कसं जावं लागेल, त्या चिखल पाणी तुडवतच जावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीनं ते काही जाणं बंद होतं की त्या चिखल पाण्यातनंच ये जा करावी लागायची. गावातले लोक अचानक बिमार पडले तर ते डॉक्टर भेटला नाही म्हणून दवा पाण्याबिगर जीव सोडत होते. बघा काय करायचं, किती प्रयत्न केले बापू गुरुजींनी, पण गावामध्ये काही दवाखाना होऊ दिला नाही. त्यामुळं एखादा जर बिमार पडला म्हणजे काय आजारी पडला तर दवा पाण्याबिगर जीव सोडत होते. आता बघा जीव सोडणे म्हणजेच काय, ती लोक जीव सोडत होती, मृत्यू पावत होती. का तर दवा पाणी मिळालं नाही, औषध पाणी विना. गावात डॉक्टरच नाही, एकतर प्रवासाची साधनं नाहीत, कच्चा रस्ता आहे आणि मग तिथं कसं जायचं, आणि पोचेपर्यंत त्यांचा जीव तिथं मध्येच गेलेला असायचा. 7वीच्या पुढे गावाले पोर शिकतच नव्हते. का तर 7वीच्या पुढे शिकायला जायचं म्हटलं तर कुठं जावं लागायचं, तालुक्याच्या गावी जावं लागायचं. आणि मग तालुक्याच्या गावी जाणं प्रत्येकाला शक्य होईल असंच नाही. हायस्कूल मंजूर झालेलं त्या लोकांना नको होतं आणि मग सगळे शाळा सोडत होते, कारण त्याईले तालुक्याले जावं लागत होतं. गावातली गडी आता दर पावसाळ्यात खचत होती आणि तशी उन्हाळ्यात लोक इव्यानं खोदू खोदू सारोयले तिची माती उकरून नेतच होते. बघा आता या ठिकाणी इव्यानं म्हणजेच काय, विळ्यानं म्हणूया आपण, एक मोठं खुरपं म्हणूया विळा म्हणजे. आणि ती लोक काय करत होती की या ठिकाणी तिथून ती माती सगळी काढत होते आणि मग नेत होते. म्हणजेच काय, यात गावाचा विचार त्यांच्या मनामध्ये नव्हता, उलट स्वार्थीपणाचा विचार त्यांच्या मनामध्ये होता. आणि तसंही ती उन्हाळ्यात लोक काय करायची की बाजूनं उकरून उकरून ती पांढरी माती नेत होते. अजूनही ती आपली झुंजतच होती आणि वान नदी भरभरू वाहत होती. बघा कित्येक प्रसंग असे आले की खचेल, त्या ठिकाणी कोलमडेल, पण कोलमडली नाही, स्वतः या ठिकाणी भक्कमपणे उभी होती. खूप लोक त्यांना खचवण्यासाठी प्रयत्नही देखील करत होते. आता वान नदी सुद्धा भरभरून वाहत होती. तिच्या कराळीवरल्या वडाच्या पारंब्या मातीत धसत होत्या. खूप मोठं झाड वडाचं बनलेलं होतं. पुन्हा त्या पारंब्या त्या मातीमध्ये जाऊन अशा प्रकारे एक मजबूत झाड ते बनत होतं आणि दुसऱ्या खेळासारख्या दिसत होत्या. बघा आणि दुसराच या ठिकाणी खोळासारख्या, खोळ म्हणजेच या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपण, खोड, की तेच पारंबी पुन्हा मातीमध्ये घुसून पुन्हा इतकं मोठं बनायचं की ते जणू काही त्या झाडाचं मूळ खोडच आहे असं या ठिकाणी वाटत होतं. आणि अशा पद्धतीनं ते झाड देखील आता मोठं झालेलं होतं. गडी मातर उनीपुरी खचली होती. एवढे प्रसंग बघितले, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीला ती सामोरं गेली आणि काय झालं, थोडंसं खचली होती आणि वान नदी उन्हाळ्यात बारीक होत होती. तिच्या कराळीवरल्या वडाचेही उन्हाळ्यात पानं झळत होते आणि उदासपण गावात तरंगत होतं. बघा आता कधीच कमी पडत नव्हतं पाणी त्या वान नदीला, पण आता हळूहळू काय झालेलं होतं, उन्हाळ्यात ती नदी थोडीशी कोरडी पडत होती, अगदी पाणी कमी झालेलं होतं आणि आता त्या वडाची पानं देखील हळूहळू गळत होती. म्हणजे असे काही प्रसंग त्यांना येत होते की त्या प्रसंगांना सामोरं जात असताना खचल्यासारखं वाटत होतं आणि सगळीकडं थोडंसं निराश उदासवानं वातावरण वाटत होतं. आता तर अजबच घडलं होतं. वान नदीच्या पाण्यानं आपलं पात्रच बदललं होतं. बघा अजबच या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग काय घडलं होतं, घडलं म्हणजे काय, घडलं काय घडलं होतं की वान नदीनं तर आपलं पात्रच बदललेलं होतं. बघा कारण गाव आतापर्यंत त्या वान नदीनं त्या गावाला साथ दिलेली होती, गावाचा विकास त्या नदीनं पाहिलेला होता. आता मात्र असं घडलं की त्या गावातली लोक अशी काही बिघडलेली होती. इतका प्रयत्न गुरुजींनी केला पण तरी देखील गावकऱ्यांनी काही त्यांना साथ दिलेली नव्हती आणि म्हणून त्या नदीनं आता पात्रच बदललं होतं. गारपिटीत उन्हाळ्या नसूनही कराळीवरल्या वडाचे पानं गळून पडले होते. गावातली गडी तर आता पुरीच खचली होती. बघा हे सगळं पाहता पाहता इतके प्रतिकूल प्रसंग अनुभवता आता काय घडलेलं होतं, गडी तर पुरीच खचलेली होती. कधी कधी खचायची पण पुन्हा नव्या उमेदीनं ती उभी राहायची, पण आता मात्र ती पूर्णपणे निराश झाली होती. गावातले पोरं आता तालुक्याले शिकाले जाऊ लागले होते. बघा गावात जी शाळा काढली होती गुरुजींनी, त्या शाळेचा नावलौकिक आजूबाजूच्या इलाक्यात पसरला होता. नावलौकिक मिळवण्यामध्ये बापू गुरुजींनी खूप कष्ट देखील घेतले होते, पण आता मात्र सगळं विपरीत घडत होतं. गावातली मुलं आता गावात शाळेत न जाता तालुक्याला शिकायला जात होते.
अजूनही गाटा पाण्याचं गाव इतर गावापासून तुटत होतं बघा. म्हणजे अजूनही त्या गावामध्ये पक्की सडक आलेली नव्हती. अजूनही ती लोक त्या चिखल माती तुडवतच काय करत होती, त्या गावातून जात होती. आता सगळे मात्र पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नव्हतं. सगळ्यांचा विचार मात्र आता काय झालेला होता, शहराकडं वळलेला होता. आता पहा, आणि डॉक्टरची तर गावात हमेशाच बोंब होती. म्हणजे यापूर्वीही दवाखाना नव्हता आणि आताही त्या अजूनही त्या गावामध्ये दवाखाना नाही, म्हणजेच बोंब होती असं म्हटलं. आणि म्हणूनच गावात काही सोय नाही असं म्हणत नवी पिढी गाव सोडून शहरात राहायला जात होती बघा. अर्थातच माहित आहे, शिक्षण त्या मुलांनी जर शहरात घेतलं तर गावाकडची ओढ कमी होते आणि त्यातच पुन्हा शिकल्यानंतर गावामध्ये असुविधा असल्यामुळं कशाचीच सोय नाही. ना शाळेची सोय आहे, ना शिक्षणाची सोय आहे, ना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ना पक्की सडक आहे. काय आहे गावामध्ये? आणि मग का म्हणून गावात राहायचं, हा विचार करून ती सगळी लोक काय करायची की ओढ सगळी त्यांची शहराकडे, आणि मग नवी पिढी सगळी काय करत होती, शहरात राहायला जात होती. म्हणजेच काय, शहरात वास्तव्य करत होती. आवाज आता सोसायट्या आल्या होत्या. नवी पिढी करती झाली होती. झेडपी तर गावातला उमेदवार निवडून आला होता बघा. जिल्हा परिषदेला काय झालं की गावातला एक उमेदवार देखील निवडून गेला होता. आता गावामध्ये सोसायट्या आल्या. हे सगळं काही जो काही बदल आहे तो बदल या ठिकाणी झालेला होता आणि निवडून आला. आता निवडून आला म्हणजेच काय, त्या ठिकाणी निवडून आलेला आहे बघा. निवडून येणे म्हणजेच काय, निवडून येणे. त्या पदावरती गावातला एक माणूस गेला, त्यानंच गावाचा रिपोर्ट वदर नेला होता. गावातलं दूध, गावातली भाजी, गावातले फळ आता शहरात जात होते बघा. गावातल्या सर्व काही वस्तू आता शहरात जाऊ लागल्या. फळे म्हणजेच गावामध्ये पिकणारी जी फळं असतील ती देखील शहरात जाऊ लागली. शहरातून भरभरू पैसा येत होता, पण मात्र चटणीवरल्या तेलाले तो पुरत नव्हता. गावातल्या जमिनीतला दाण्याचा पूरही आता आटला होता बघा. ज्यावेळी सुरुवातीला बापू गुरुजींनी सांगितलं त्या गावाचं वर्णन, धान्याचा पूर ये असं म्हटलेलं होतं. सुपीक जमीन होती, खूप काही पिकत होतं, पण आता मात्र माणसं बदलली, माणसाची वृत्ती बदलली. तसं आता पूर येण्याचं पण आटलं. सगळं काही शहरात जाऊ लागलं, पैसा येऊ लागला, पण तो पैसा काही पुरेसा होईना, अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आज गावाले साजऱ्या गावाचा मान भेटला होता बघा. गावाला काय झालेलं होतं, साजरं गाव, एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी मान भेटलेला आहे. आणि त्याच कार्यक्रमामध्ये बापू गुरुजींना देखील बोलवलेलं आहे बघा. काय विचार केला की आजपर्यंत आपण या गावाच्या विकासासाठी एवढं काही केलं, पण गाववाल्यांनी त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही. आज गावातली नवीन पिढी हळूहळू गाव सोडून शहरामध्ये जाऊ लागली, तिथंच वास्तव्य करू लागलेली आहेत. आणि आज गावाला आदर्श गाव म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. गावातली गडी खचू खचू तिच्या जागी मोठं पांढरं मैदान झालं होतं बघा. आता काय झालेलं आहे, गडी तर पूर्ण खचलेलीच आहे आणि आता तिथं काय झालेलं आहे, पांढरं मैदान. म्हणजेच आता गडी पूर्णपणे विस्कळीत होऊन पडून तिथं मैदान म्हणजेच काय, मैदान बनलेलं आहे. आणि त्याच मैदानात आजचा कार्यक्रम होणार होता. नवी पिढी धावधाव करत होती, भोंगा वाजत होता. वडाचं झाडही आता वायत चाललं होतं आणि दर उन्हाळ्यात वान नदी कोळली पडत होती बघा. पूर्वीचं असं काहीच राहिलेलं नव्हतं. कोळली म्हणजेच काय, कोरडी पडलेली होती. ही जी वान नदी आहे उन्हाळ्यामध्ये काय व्हायची, कोरडी पडायची, पाणीच नसायचं. कारण एक काळ असा होता की ही जी 3 प्रतीकं या कथेमध्ये सांगितलेली होती, एक म्हणजे गढी, दुसरं म्हणजे वान नदी आणि तिसरं म्हणजे वडाचं झाड. ही जी प्रतीकं आहेत या कथेमध्ये घेण्यापाठीमागचं कारणच असं होतं की त्या गावाचा विकास व्हावा. त्या गावाचं जे काही प्रतीक म्हणून या तिघांना ओळखलं जातं, अतिशय भक्कमपणे आधार असणारी ही जी गडी होती. आणि मग या ठिकाणी काय झालं बघा की आता मात्र पूर्ण सगळं झाडही झळही म्हटलेलं आहे, वायत चाललेलं होतं, हळूहळू वाळत होतं. आणि उन्हाळ्यात वान नदी कोरडी पडत होती. म्हणजेच काय, वान नदी कोरडी पडत होती. कार्यक्रमाची येळ झाली होती म्हणून भोंगा सांगत होता. कारण त्या कार्यक्रमाला आता सर्वांना बोलवलेलं होतं. गावामध्ये पूर्वीच्या काळी सांगायचं, दौंडी पिटायचं कारण म्हणजेच काय की भोंगा वाजत होता. पण बापू गुरुजींचा जीव कासावीस होत होता बघा. कासावीस झालेला होता जीव. जीव कासावीस होणे हा वाक्यप्रचार आहे. जीव कासावीस
होणे. का तर त्यांनी आजवर गावासाठी एवढं केलं, पण गाववाल्यांनी तर त्यांना कधी मदत केलीच नाही. गाववाल्यांनी कधी त्यांना चांगलं सांगितलंच नाही किंवा गाववाल्यांनी कधी प्रतिसादच दिला नाही. आणि मग त्यांचा जीव अस्वस्थ होत होता. गावाचा विकास करण्यासाठी मी जे काही हे सगळं केलेलं आहे, आणि गावाचा विकास तर झालाच नाही, कारण उचापती लोकांनी प्रत्येक वेळेला त्यांना अडचणीच आणल्या, अडथळाच आणला. आणि मग मात्र आता ते अस्वस्थ झालेले होते. त्यांना या कार्यक्रमाला जायचंच नव्हतं. का की जी गडी आधार भक्कमपणे उभी असणारी आज पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आणि त्याबरोबरच काय झालं बघा, की त्या ठिकाणी विस्कळीत झालेल्या ठिकाणी मैदान बनलेलं होतं. आणि त्याच मैदानावरती बापू गुरुजींचा सत्कार, म्हणजे बघा, जे बांधून ठेवण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी आजवर त्यांनी एवढं कष्ट घेतलं, आणि आज मात्र पूर्णपणे सगळं खचलेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे. अशा ठिकाणी त्यांना जायची अजिबात इच्छा नव्हती. त्याबरोबरच ते अस्वस्थही झालेले होते. आणि मग गुरुजीनं कुळतं अंगात घातलं. या ठिकाणी कुळतं म्हणजेच आपण शर्ट म्हणूया, अंगात घातलं. आणि त्यांनी आता काय केलं, की त्यांना त्या कार्यक्रमामध्ये जायचं नव्हतंच. डोसक्यावर टोपी घातली आणि गळव्यातलं पाणी गिलासात वतून ते घटघट पेले. त्याईले वाटलं त्यानं तरी आपली कोळली घटी ओली होईल, पण नाही, जीव कासावीस होतच होता, घाटी कोळली पडतच होती. आता या ठिकाणी घाटी म्हणजेच काय घ्यायचं, घसा, की कोळला होत होता. कोळला होत होता म्हणजे कोरडा होत होता. अत्यंत मनातून त्यांना दुःख होत होतं, की ज्या गावासाठी त्यांना उभं आयुष्य घालवलं, त्यांना त्याच वेळी त्यांचे मित्र म्हणायचे, अरे गावातलं तुझं कोण ऐकतील, त्यापेक्षा तू शहरात नोकरी कर. पण बापू गुरुजींना ते मान्य नव्हतं. मी शिकलोय तर मी माझ्या गावाला सुधारलं पाहिजे. यासाठी काय करायचे, ते सतत गावासाठी प्रयत्न केले, खूप कष्टही घेतलं. पण आज मात्र काय झालेलं होतं, त्यामध्ये सगळीकडे निराशाच होती. गळव्यातलं पाणी, जे काही पाणी त्यांनी ग्लासभर पिलं तरी देखील त्यांचा घसा कोरडाच होत होता. खूप वाईट वाटत होतं, खूप दुःख होत होतं, कारण जवळचा आपला मुलगा देखील त्यांनी गमावलेला होता. त्याबरोबरच त्यांनी ज्या काही योजना आखल्या, पण त्या सगळ्या योजना उलट्या झालेल्या होत्या. गावाचा विकास झाला नव्हता. पण नाही, जीव कासावीस, बेचैनी होत होती त्यांना एक प्रकारे. मी माझ्या गावासाठी एवढं केलं, पण माझ्या गावकऱ्यांनी मात्र मला प्रतिसाद दिलाच नाही. माझ्या गावाचा विकास व्हावा म्हणून मी एवढं धडपडलो, पण आज साध्य तर मी काहीच करू शकलो नाही. आणि मग त्यांना त्या ठिकाणी त्यांचा घसा कोरडा पडत होता. खूप अंतकरणातून दुःख होत होतं. हाताची घडी त्यानं पाठीमागं कोळत्यावर घातली आणि ते तसेच निघाले दूर वावराकडे. त्याले कार्यक्रमापासून दूर जायचं होतं, पण आता पायच लटलट कापत होते. बघा काय केलं, अंगामध्ये शर्ट घातला आणि कार्यक्रमाला तर जायचं नव्हतंच, म्हणून ते काय केले, तिथनं दूर निघून गेले वावराकडे. आता वावर हा ग्रामीण शब्द आहे. वावर म्हणजेच काय, या ठिकाणी शेत. त्या शेताकडे ते गेलेले आहेत. आता बघा, त्यांना दूर जायचं होतं, त्या कार्यक्रमाला तर जायचंच नव्हतं, पण दूर जात असताना पाय लटलट कापत होते. म्हणजे एक प्रकारे मनामध्ये असणारी भीती देखील होती. करता करता आणि जीवही घाबरल्यावानी करत होता आणि घाटीही कोळली पडत होती. बघा, जीव घाबरला होता, कोळली पडत होती घाटीही, घसाही कोरडा पडत होता. पाऊल उचलत नव्हतं, उचललं का भोंड येत होती आणि डोळ्यापुढे अंधारी पडत होती. बघा किती वाईट अवस्था, किती विचार त्यांच्या मनामध्ये घोळत होता, की नुसतं विचार जरी केलं तर डोळ्यापुढे अंधारी येत होती. याचाच अर्थ काय, की मनामध्ये खूप काही योजना त्यांनी गावासाठी आखलेल्या होत्या, पण गावानं मात्र त्यांना प्रतिसाद दिला नसल्यामुळं खूप असं वाईट देखील त्यांना वाटत होतं. आणि असं करता करताच त्यांनी आपल्या या कथेमधून आपल्यासमोर असं काही मांडलेलं आहे, की बाबा रे, अक्षितेचे दाणे या कथासंग्रहातून घेतलेली जी ही कथा आहे, या कथेमध्ये आपल्याला असंच सांगितलेलं आहे, की पहा, एक कथा असते आणि ती कथा माणुसकीचं दर्शन घडवणारी असते. या कथेतून आपल्याला जी काही प्रतीकं भेटली, त्या प्रत्येक प्रतीकातून एक खंबीरपणे गावाची साथ देणारी. आणि 12वीच्या वर्गामध्ये ही कथा घेण्यापाठीमागचं कारण देखील असंच आहे, की यातून तुम्ही नव्या पिढीनं काहीतरी शिकलं पाहिजे. गावासाठी, गाव सुधारण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. अशा पद्धतीनंच तुम्ही त्या गावासाठी कार्य केलं पाहिजे असं सांगणारी, तुमच्यामध्ये एक नवीन उमेद दाखवणारी, तुमच्यामध्ये एक नवी इच्छा मांडणारी अशी ही एक कथा आहे, की जेणेकरून नव्या पिढीनं आपल्यासाठी, आपल्या गावासाठी काय केलं पाहिजे
जे काही चांगलं घडतंय त्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टीसाठी कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे हेच सांगणारी ही कथा आहे आणि ही कथा आपण इथं आता पाहिलेली आहे। या विद्यार्थी मित्र हो, गढी हा पाठ आपण अभ्यासलेला आहे आणि आता या पाठावरील कृती आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 अ, चौकटी पूर्ण करा। यामध्ये 1 गावाचं भरभरून कौतुक पाहणारी, या ठिकाणी काय उत्तर येणार आहे? वान नदी जी त्या गावाच्या शेजारून वाहत असते। 2 लहानुल गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत। लहानुल छोटंसं गाव आहे आणि त्या गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत म्हणजेच काय? सातपुडा पर्वत। 3 बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे। या ठिकाणी बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह गावातील पाटील यांनी धरलेला होता। त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की पोट्ट हुशार आहे, त्याला शाळेत टाका असं ते म्हणाले होते। 4 गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे, अर्थातच गावातील उचापती माणसे। यानंतर आ खालील व्यक्तींमधील नातेसंबंध स्पष्ट करा। 1 बापू गुरुजी आणि परबतराव। आता या ठिकाणी नातेसंबंध काय आहेत पहा। बापू गुरुजी परबतरावांचे सुपुत्र म्हणजे पिता आणि पुत्र। 2 बापू गुरुजी आणि संपती। आपण कथेमध्ये पाहिलेला आहे, संपती हा बोर्डिंगमध्ये राहणारा मुलगा। संपती त्याचे वडील नसल्यामुळं बापू गुरुजी त्याच्यावरती खूप प्रेम करत होते। बापू गुरुजींचा मानलेला मुलगा म्हणजेच संपती। 3 लक्ष्मी आणि बापू गुरुजी। लक्ष्मी ही बापू गुरुजींची पत्नी आहे। 4 बापू गुरुजी आणि पाटील। पाटील हे बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे गावातील पाटील होते। यानंतर कृती क्रमांक 2 1 गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी। आता हे पाहता पहिल्यांदा 1 शाळा, 2 बोर्डिंग, 3 तालीमखाना आणि 4 वाचनालय। ध्यास असणारे गुरुजी होते की गावाचा विकास झाला पाहिजे आणि गावाच्या विकासात भर घालणाऱ्या या सर्व गोष्टी त्यांनी गावात सुरू केल्या। त्यानंतर 2 बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये। बापू गुरुजींच्या लहानपणापासून ते गावाला मान भेटेपर्यंत म्हणजे मोठेपणापर्यंत त्यांची जी काही वैशिष्ट्ये आपल्याला कथेमध्ये जाणवली, त्यातून 1 गावावर नितांत प्रेम करणारे, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा ही दृष्टी असणारे, पूर्णपणे निस्वार्थी आणि स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेले हे बापू गुरुजी आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर कृती क्रमांक 3 मधील अ खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। कथेमध्ये आलेले काही शब्दसमूह इथे दिलेले आहेत। त्यातील शब्दसमूह क्रमांक 1 दाण्याचा पूर। आपल्याला सांगितलं की तिथली शेतजमीन किती सुपीक आहे, म्हणजेच काय? दाण्याचा पूर याचा अर्थ खूप धान्य पिकणे, भरपूर उत्पादन निघणे। 2 माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पोवावं। जेव्हा बापू गुरुजींना इलेक्शनात उभं राहा असा त्यांचा मित्र आग्रह करत असतो, तेव्हा त्यांनी 2 उदाहरणं देऊन त्याला सांगितलं, बघा, माणसाने पहिले पाणी पावावं आणि मग पोवावं म्हणजेच काय? परिस्थिती समजून घ्यावी, आपला आवाका लक्षात घेऊन मगच कामाला हात घालावा, नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो। म्हणजेच काय? परिस्थिती समजून घेऊनच कार्याला सुरुवात करावी। 3 पाखरानं पहिले पग पारकावं आणि मग उडावं। यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, पक्षी जसं आकाशामध्ये उंच भरारी घेत असताना आपली क्षमता ओळखून भरारी घेतो, तसंच प्रत्येकानं कोणतंही कार्य करत असताना
स्वतःची क्षमता पाहून कार्य करायला पुढं यावं असं यातून सांगितलेलं आहे. 4. मले पा अन फुलं वहा. आपण पाहतो बऱ्याच वेळेला अशा काही व्यक्ती गावामध्ये असतात की फक्त मलाच चांगले म्हणा असा दृष्टिकोन असणाऱ्या काही व्यक्ती असतात. मले पा अन फुलं वहा म्हणजे फक्त मलाच चांगले म्हणा. कृती 3 आ. वैदर्भी बोलीत वापरलेल्या खालील वाक्यप्रचारांचे अर्थ लक्षात घ्या. यासाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा. 1. मन तिळतिळ दुखणे. याचाच अर्थ किंवा मराठीमध्ये वापरले जाणारे वाक्प्रचार की तुमच्या बोलीमध्ये पाहिले मन तिळतिळ तुटणे म्हणजेच दुःखाने व्याकुळ होणे होय. 2. ठाण मांडून उभी राहणे म्हणजेच काय, भक्कमपणे असणारी ही गढी आहे. ठाण मांडून बसणे, पाय रोवून उभी राहणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 3 मधील ई. खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 1. हळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. ही म्हण आहे. याचा अर्थ क्षुद्र व्यक्ती चांगल्या व्यक्तीचे काहीच वाईट करू शकत नाही. क्षुद्र व्यक्ती काही करायचा प्रयत्न केल्यास चांगल्या व्यक्तीला त्याचं काही या ठिकाणी शाप लागत नाही. 2. गायीची शिंग गायीले भारी नसतात. या म्हणीचा अर्थ आहे आपल्या माणसासाठी खस्ता खाताना कष्ट करताना त्रास वाटत नाही असा त्याचा अर्थ आहे. 3. चाल होय रे पोरा आणि वैरे ढोरा. याचाच अर्थ आहे पोरा चल पुढे हो आणि ढोरांना ओढून घेऊन जा. यापुढील सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी वहीत सोडवावे.